गॅस तुटवड्यासंदर्भामधली एकीकडे केंद्र सरकार देशामध्ये तेलाचा पुरेसा साठा असल्याचं म्हणते, तर दुसरीकडे गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या अजूनही तितक्याच रांगा दिसून येतात। ऑनलाईन बुकिंगसाठी अडचणी येत आहेत आणि त्यामुळे नागरिक हैराण झाले। तर सिलेंडरसाठी रांगा लावू नका, ऑनलाईन बुकिंग करा असं आवाहन सातत्यानं पेट्रोलियम मंत्रालयाकडून केलं जातंय। कांदिवलीमधील पोईसरनंतर आता चारकोपमध्ये सुद्धा गॅस सिलेंडरसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते। पोलीस बंदोबस्तामध्ये गॅस सिलेंडरचं वाटप करण्यात येत आहे। नवी मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी पहाटे 3 वाजल्यापासून लोकांनी रांगा लावल्यात। लोकांची ही रांग जवळपास 1 ते 2 किलोमीटर पर्यंत गेली आहे। पुण्यामधील सिंहगड रस्त्यावर गॅस सिलेंडरसाठी लोकांची मोठी रांग लागली आहे। जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत लोकांची ही रांग लागली आहे। रत्नागिरीमध्ये विविध गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले। गॅस वितरणाचे नियम बदलल्यामुळे अनेक ठिकाणी हमरीतुमरी झाली होती। 25 दिवसांचा सिलेंडर बुकिंग आता 45 दिवसांवर गेल्यामुळे ग्राहक वर्गामध्ये नाराजी पाहायला मिळते। नागपुरात गॅस तुटवड्यामुळे एजन्सी उघडण्याआधी नागरिकांनी रांग लावली आहे, तर दुसरीकडे ओटीपी शिवाय घरपोच सिलेंडर मिळत नाही। त्यामुळे सिलेंडरच्या चिंतेत नागरिक स्वतःच एजन्सीमध्ये सिलेंडर घेण्यासाठी पोहोचत आहेत। अमरावतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सिलेंडर घेण्यासाठी सकाळपासूनच ग्राहकांच्या रांगा लागल्यात। अंबादेवी मंदिर परिसरामध्ये सुद्धा पहाटे 5 वाजल्यापासून लोकांनी रांगा लावल्यात। छत्रपती संभाजीनगरमधल्या गॅस एजन्सीच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्यात। ॲप चालत नसल्यामुळे एजन्सीवरच लोकांनी गर्दी केली आहे। बुलढाण्यामध्ये गॅस एजन्सीच्या समोरच गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या। बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहक संतापले आहेत। चाळीसगाव तालुक्यामध्ये गॅस बुकिंगसाठी पहाटेपासूनच नागरिकांची गॅस एजन्सीवर मोठी गर्दी दिसून येते। अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचंही चित्र आहे। काही ग्राहकांनी जादा दर मिळवण्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोपही केलाय। एलपीजी डिस्ट्रीब्यूटर के पास जाकर लाइन लगाने की आवश्यकता नहीं है। देयर इज अ सिस्टम ऑफ ऑनलाइन बुकिंग एंड लार्ज नंबर ऑफ पीपल, I mean you can see almost 83% of the people have booked the cylinder either through IVRS, SMS, WhatsApp booking or mobile application of the OMCs. गॅस अभावी मुंबईतील वडापाव विक्रेत्यांवर चूल पेटवण्याची वेळ आली। अनेक प्रसिद्ध हॉटेल कॅफेमध्ये सुद्धा सिलेंडर नसल्यामुळे चूल पेटली, तर प्राधान्यक्रम ठरवून व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा करण्याचे राज्यांना आदेश दिल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने दिली आहे। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका हातावर पोट असलेल्या वडापाव विक्रेत्यांनाही बसतोय। व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद असल्यानं वडापाव विक्रेत्यांवर चूल पेटवण्याची वेळ आली आहे। त्यामुळे 15 रुपयांचा वडापाव आता 20 रुपयांना विकला जातोय। मुंबईतील प्रसिद्ध मनीज कॅफेमध्ये जेवण बनवण्यासाठी चूल पेटवण्यात आली आहे। गॅस मिळत नसल्यानं लाकूड आणि कोळशाचा वापर करून चुलीवर जेवण बनवलं जात आहे। दादर माटुंगा परिसरातल्या 5 ते 6 मनीषच्या कॅफेमध्ये चुलीवर जेवण बनवलं जात आहे। तर सोलापुरात गॅसच्या तुटवड्यामुळे चुलीवर पदार्थ शिजवले जात आहेत। गॅसच्या तुटवड्यामुळे लाकडाची मागणी वाढल्यानं दरही वाढलेत। सरकारनं गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी हॉटेल चालक करत आहेत। रत्नागिरीमध्ये सुद्धा एलपीजी सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल व्यावसायिक चुलीकडे वळालेत। रत्नागिरीत सध्या छोट्या छोट्या स्टॉल्समध्ये गॅस ऐवजी चुलींचा वापर केला जातोय। तर तिकडे नाशिकमध्ये गॅस नसल्यानं चहाच्या टपऱ्यांवर कोळसा वापरला जातोय। छोट्या जागेत चूल मांडणं शक्य नसल्यामुळे कोळशाचा वापर करण्यात आलाय। मुंबईत एलपीजी सिलेंडर उपलब्ध नसल्यानं छोट्या मोठ्या व्यावसायिकांना फटका बसतोय। गॅस नसल्यानं पोहे आणि चहाच्या टपऱ्या बंद करण्याची वेळ आली आहे। बाजारात सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे दाम दुप्पट दरानं ब्लॅकनं हे सिलेंडर्स विकले जात आहेत, असाही आरोप काही व्यावसायिकांनी केला। मुंबईतील फोर्ट परिसरामध्ये अनेक हॉटेल गॅस नसल्यानं बंद असल्याचं पाहायला मिळतंय। गॅस पुरवठा होत नसल्यानं हॉटेलमधील मेन्यू सुद्धा कमी करण्यात आलेत। ठाण्यातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे। गॅस शिल्लक नसल्यामुळे हॉटेलमध्ये पदार्थ कमी प्रमाणात बनवले जात आहेत। त्यामुळे अनेकांना सकाळच्या नाश्त्यापासून मुकावं लागणार आहे। तर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांवर सुद्धा उपासमारीची वेळ येणार असल्याचं बोललं जात आहे। गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यानं नाशिकचं प्रसिद्ध सायंतारा हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे।
या हॉटेल बाहेर बंदचा फलक लावण्यात आलाय. उपवासाच्या पदार्थांसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. मात्र उपवास असणाऱ्या ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी उद्या आणि परवा हे दुकान सुरू ठेवण्यात येणार आहे. कमर्शियल सिलेंडर्स के लिए commercial cylinders have been put at the disposal of state government for priority distribution. Commercial cylinders के लिए state government से request की जा रही है कि वो priority decide करके ensure करें कि ये commercial cylinder consumers तक पहुंचे. गॅस तुटवड्यामुळे पुण्यामध्ये मेस बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मुंबईत पालिकेच्या माध्यान्ह भोजन योजनेलाही फटका बसलाय. पाहूया. मुंबईत पालिकेच्या 5.40 लाख विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजन योजना संकटात सापडली आहे. गॅस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना फळं देण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. मुंबईमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह चालवणाऱ्या 147 महिला संस्थांना LPG गॅस पुरवठा थांबवण्याची वेळ आली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरामध्ये ठाणे पालिकेची TMT आगारातील कॅन्टीन बंद करण्यात आली. TMT आगारातील कर्मचारी आणि कामगार या कॅन्टीनवर खरं तर अवलंबून आहेत. मात्र गॅस नसल्यामुळे ही कॅन्टीन बंद झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना घरातूनच नाश्ता आणि जेवण घेऊन यावं लागतंय. पुण्यातही गॅस मिळत नसल्यानं अनेक मेस चालक एकच वेळ मेस चालवत आहेत. त्यामुळे बाहेरून आलेल्या पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर जेवणाचं मोठं संकट आलंय. MPSC आणि नोकरीच्या निमित्तानं पुण्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा मोठा फटका या विद्यार्थ्यांना बसतोय. येरवड्यातील मनोरुग्णालयाच्या डीननं सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. सध्या मनोरुग्णालयात जवळपास 1200 जणांवर उपचार सुरू आहेत आणि मनोरुग्णांना वेळेत आहार मिळणं गरजेचं असल्याचं डीन म्हणाले. 12 ते 14 गॅस सिलेंडरचा पुरवठा आवश्यक असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलंय. परभणीमध्ये एका रात्रीत गॅस पंपांनी प्रति किलो 10 रुपयांची वाढ केली आहे. दरात वाढ केल्यानं 85 रुपये प्रति किलोवर LPG गॅस गेलाय. मागच्या आठवड्यात 28 रुपयांची प्रति किलो वाढ झाल्यानं ऑटो चालक आक्रमक झाले होते. पुरवठा अधिकाऱ्यांना फोन लावत ऑटो चालकांनी कारवाईची मागणी केली आहे. तर गॅस तुटवड्याचं संकट असताना आता काही भामट्यांकडून नागरिकांची फसवणूक देखील केली जाते. काही ठिकाणी सिलेंडरची साठेबाजी आणि काळा बाजार देखील सुरू असल्याचं समोर आलंय. डोंबिवलीत गॅस टंचाईच्या भीतीचा फायदा घेत गॅस लाईन अपडेटच्या नावाखाली सायबर भामट्यांनी महिलांची फसवणूक सुरू केली आहे. 2 दिवसात 2 महिलांना 4 लाखांचा ऑनलाईन गंडा घातलाय. एका महिलेची 10 रुपयांचं ई चलन पाठवून फसवणूक, तर दुसऱ्या महिलेला गॅस लाईन बुक अपडेटसाठी APK लिंक पाठवून बँकेची माहिती उकळत फसवणूक करण्यात आली. बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी करण्यात आली. महसूल प्रशासनाकडून छापेमारी सुरू आहे. यासाठी 19 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 203 ठिकाणी छापेमारी करून 28 सिलेंडर जप्त करण्यात आले. परभणीत हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती गॅसचा वापर वाढलाय. पुरवठा अधिकाऱ्यांनी 3 ठिकाणी धाडी टाकून 7 सिलेंडर जप्त केलेत. हॉटेल चालकांना नोटीस बजावली असून आतापर्यंत 26 सिलेंडर्स जप्त करण्यात आलेत. जालन्यातल्या अंबडमध्ये पुरवठा विभागानं 9 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केलेत. व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलेंडर वापर होत असल्याचं आढळून आलं होतं. तर गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे लग्नसराई संकटात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गॅस सिलेंडरची व्यवस्था करा अशा केटरर्सकडनं आता कुटुंबियांना सूचना केल्या जात आहेत. तर जळगावमध्ये केटरर्सकडनं नवीन ऑर्डर घेणं बंद करण्यात आले. पिंपरी चिंचवडमध्ये 15 मार्चला होणाऱ्या लग्नासाठी केटरर्सकडून कुटुंबाला गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. व्यावसायिक गॅस पुरवठ्याच्या अडचणीमुळे केटरर्सवाल्यांनी कुटुंबालाच गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्यास सांगितलंय. पिंपरी चिंचवडमध्येच दुसरीकडे गॅस तुटवडा निर्माण झाल्यानं केटरर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. चालू महिन्यातील स्वयंपाकाच्या नवीन ऑर्डर केटरर्सकडून रद्द करण्यात आल्या. जळगाव शहरामध्ये 200 पेक्षा जास्त केटरर्स व्यावसायिक असून व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं त्यांचा केटरिंग व्यवसाय ठप्प झालाय. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं ऑर्डर घेणं बंद केल्याचं केटरर्स व्यावसायिक सांगतायत. केटरर्स व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामगार महिला आणि तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आता निर्माण झालाय.